भरत चला रे अपने राजा को मना। फार सुंदर कोणीतरी गायलेलं आहे, काय सुंदर भाव आहे। राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पा गेला राम कसा मला तातून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो रामा रामाविन 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 जीव रामाविन 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 जीव रामाविन 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 जीव व्याकुळ होतो नाही जीवासी आराम कसा रे मदा टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम। पंडित भीमसेन जोशीन बागेश्री रागात ठेवण गायलेली आपण ऐकलेली। चला कशा पंचदम सिंधू पात्रे स्रोतोरवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम। काय शब्द आहे तदकवपी गुणानाम ईश पारम न याते। अगं सरस्वती माता जरी लिहायला बसवली, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, तरी सुद्धा तुझ्या मुलाचं वर्णन होणार नाही, एवढा तो परिपूर्णतम आहे। मग आता परिपूर्णतम शब्दाचा अर्थ काय? सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे। बाकीचे जे अवतार आहेत सगळे देवाचे, हे सगळे अवतार शास्त्री बाबा सगळे असेच आहेत, नारायण बाबा सगळे, रामेश्वर महाराज, नामदेव बाबा हे सगळे देवाचे जे अवतार आहेत ते सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही। म्हणजे 23 मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरिकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष हे जे अंश अंशात्मक अंश अंशांश आवेश कला पूर्ण हे जे देवाच्या अवताराची नावं सांगितली, ती सगळी अवतार सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही। करण्याची ताकद आहे पण करता येत नाही। रामायणातलंच बघा ना तू, रामायणातलं ज्यावेळेला पहिल्या वरानं भरताला गादी मागते कैकेयी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागते। 14 बरस राम वनवासी, जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास दिलाय। आपण ऐकलंय बघा, अंगामध्ये वलकल धारण करतात प्रभू, राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघून जातात आणि ज्यावेळेला राम प्रभू निघून जातात अयोध्या दुःखी होते। कसा रे मला टाकुनी गेला राम कसा मला टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो रामा रामाविन 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 जीव रामाविन 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 जीव रामाविन 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 जीव व्याकुळ होतो नाही जीवासी आराम कसा रे मदा टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम। पंडित भीमसेन जोशीन बागेश्री रागात ठेवण गायलेली आपण ऐकलेली। चला कशासाठी गातोय कशासाठी सांगतोय? अयोध्या दुःखी झाली, घर दुःखी झालं, रामचंद्र लखन सीतामाई निघून गेले आणि ज्यावेळेला भरत आणि शत्रुघ्न परत आले त्या भरताला माहिती झालं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला। या देशातला पहिला भाऊ आहे, त्यानं भावासाठी आईला श्राप दिला, कैकेयी चांडाळणी मा, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही। निर्णय घेतला, ही गादी माझी नाही, हे सिंहासन माझी नाही, हे सगळं माझ्या दादाचं आहे, सगळं घेऊनच निघाला। कोणीतरी फार सुंदर रचना केलेली आहे, भरत चला रे
अपने राजा को मना. फार सुंदर कोणीतरी गायलेलं आहे. काय सुंदर भाव आहे. राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पा. ज्यावेळेला प्रभू रामचंद्राकडे भरत गेला, माफी मागतो, मला माफ करा म्हणतो, ही गादी तुमची आहे, माझ्या आईचं चुकलंय, माझं चुकलंय, काहीच चुकलेलं नाही भरताचं, तरी माफी मागतो. ज्याचं चुकत नाही, जो माफी मागतो ना, तो देवाला आवडतो. बरं, हात जोडा गड्या, माफी मागायला शिका. हात जोडा, घरी घेऊन जा रे माझं. ऐका ऐका, नाथ महाराजांच्या दरबारात कायम हात जोडा, उड्या मारा, माफी मागा. संत मोठं बनवतात, देव मोठं बनवतो. लहानपणामध्ये फार आनंद आहे. माफी मागायला शिका. प्रभू रामचंद्राची माफी मागतोय, मला माफ करा म्हणतोय. ही गादी घेऊन चला, हे तुमचं आहे प्रभू, सगळं हे तुम्हाला ठेवा. त्यावेळेला रामचंद्र म्हणतात, नाही भरत, बोलिले वाल्मिक तैसाची करीन. 14 वर्षासाठी गादी तुला आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे, मला येता येत नाही. आई म्हणते चला, भरत म्हणतोय चला, तरी सुद्धा वाल्मिक ऋषीच्या शब्दाच्या पलीकडं रामचंद्राला एकही पाऊल ठेवता येत नाही. याला म्हणतात सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. उर्मिलेला वनवासात नेता येत नाही, इंद्रजीला उठवता येत नाही. खूप प्रसंग आहेत रामायणात. अर्थ एकच आहे, सामर्थ्य नाही आहे पण स्वातंत्र्य नाही. असे बाकीचे अवतार आहेत, एकच अवतार आहे कृष्ण परमात्म्याचा. सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. काही गावाला परंपरा असतात. आमच्या गावाला परंपरा आहे, काल्याच्या कीर्तनाला विठ्ठल शास्त्री बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. आता 10-5 वर्षात जरा लोक श्रीमंत झाली तर आम्ही विनंती केली गाववाल्याला की आपण मी पंगत देतो बा, आपण जरा बुंदीचे लाडू करू, गुलाबजाम करू. लोक म्हटले महाराज तुमचं काल्याचं कीर्तन कॅन्सल.